गाईज, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर आणि मी आहे तुमची मैत्रीण जान्हवी. तर गाईज, तुम्हाला तर माहिती आहे मला इकडे खूप आता एक्सप्लोर करायला आवडतं. मी सिंगापूरला जेव्हापासून आली आहे मी खूप काय काय गोष्टी खाल्ल्यात, बट ते तुम्हाला नाही दाखवू शकली बिकॉज माझा तेव्हा चॅनल नव्हता मी क्रिएट केलेला. बट आता जसं मी माझा न्यू चॅनल क्रिएट केला आहे, मी जी पण नवीन नवीन ट्राय करीन सिंगापूरमधलं ते तुम्हाला मी नक्की दाखवीन, सो दॅट तुम्हाला पण कळेल की इकडे काय काय भेटतं. आणि जेव्हा पण तुम्ही इकडे फिरायला याल तुम्हाला ऑलरेडी माहिती असेल तुम्हाला काय खायचं आणि काय नाही. सो गाईज, आज मी ट्राय करणार आहे एक आईस्क्रीम. आय डोंट नो व्हॉट एक्झॅक्टली आईस्क्रीम ते आहे, बिकॉज जी माझी कलीग आहे ती बोलली इकडे एक चांगलं आईस्क्रीम भेटतं, सो तू पण ते ट्राय कर. सो येस, मी त्यासाठी खूप एक्सायटेड आहे आणि म्हटलं की तुम्हाला पण दाखवूया. आणि माझ्यामध्ये एवढे गट्स आहेत गाईज की मी काय बोलू. इकडे एवढी मरणाची थंडी वाजते आहे ना की लिटरली मी कुडकुडते. आणि थोड्या 10-15 मिनटं आधी मी विचार केलेला मस्त हॉट कॉफी बनवते आणि पिते, बट जसं ती म्हटली की आईस्क्रीम खाणार का, तर मी बोली ऑफकोर्स. सो या, गट्स लागतात त्यासाठी. सो थांबा आता बघा मी कोणतं आईस्क्रीम खाते आणि ते कसं असेल. I was actually going to have a hot drink because it's so cold. But then you said ice cream. I said, let's go for it. I was thinking, should we have a cup of coffee? Then suddenly I thought of I feel like eating something ice because I just feel like it's very hot. Okay. It's hot. Out. It's very hot. Ooh. Kit Kat. Let's try. The cover is so good. Right. Crunchy. Inside it is coffee flavor. No, inside is vanilla. तर आता मी कॉफी पिते आहे आणि तुम्हाला वाटत असेल काय ही नुसती ऑफिसला जाऊन खाते पिते हेच करते. काहीच, मी तुम्हाला फक्त खाता पितानाच दाखवते बिकॉज बाकीच्या टाईमला मी काम करत असते. सो या, डोंट जज मी खाताना पितानाच तुम्हाला फक्त दाखवीन जेव्हा पण मी ऑफिसमध्ये असेल. गरम आहे. सो येस, आता इकडे आहे बारिश. सिंगापूरमध्ये बारिश आहे. तुमच्या कंट्रीमध्ये काय चालू आहे तुम्ही सांगा. तुम्ही इंडियामध्ये असाल तर आय गेस समर चाललं आहे. कमेंट करा जरा काय चाललं आहे. बट येस, इकडे 24 आवर्स 24 आवर्स नाही म्हणजे 12चे 12 महिने सगळं असतं. पाऊस असतं, गरमी असते, थंडी असते. सो या, आता पाऊस चालला आहे, मला थंडी वाजते, सो मी एक हॉट कॉफी पिली. हाय गाईज, सो आज आहे दुसरा दिवस आणि काल मला आय गेस मी नंतर काही शूटच नाही केलं आईस्क्रीम खाल्यानंतर. सो काल मी घरी गेली, डिनर केलं आणि मग झोपून गेली बिकॉज मला खूप दमायला झालेलं. सो येस, टुडे इज द नेक्स्ट डे आणि आता आम्ही करणार आहोत ब्रेकफास्ट. सो माझी जी फ्रेंड आहे, कलीग आहे, सो शी हॅज ब्रॉट सम मॅकडॉनल्ड्स अँड शी विल बी शेअरिंग विथ मी. सो येस, आम्ही आता ते खाणार आहोत आणि तुम्हाला त्याचा पण रिव्ह्यू दाखवते की इकडचं मॅकडॉनल्ड्समध्ये काय भेटतं. हाय गाईज, सो आता माझा आजचं ऑफिस संपलं आहे आणि आता मी घरी जाते आणि खूप भारी पाऊस पडतो आहे. असं एकदम भिजावंसं वाटतं आहे, बट मला MRTनी लिटरली 1 hour ट्रॅव्हल करायचं आहे, सो मी भिजणार नाही आहे. सो येस, चला आता जाऊया घरी.
गुड मॉर्निंग गाईज. आज आहे संडे आणि हा व्लॉग मी कॅरी फॉरवर्ड करते बिकॉज लास्ट एक दिवस मी काय जास्त शूट नाही केलं. सो आता मी आज संडे आहे आणि मला आज सगळं करायचं आहे. लाईक मील प्रेपपासून ते मला लॉन्ड्री करायची आहे, मला थोडंसं माझी रूम साफसफाई करायची आहे. सो येस, हेच करतो आम्ही एक्सपॅट लोक जेव्हा आपण कुठे अब्रॉडला वगैरे असतो. हे काय अच्छा अवकाडो. सो येस, संडेज अँड वीकेंड्स आर फॉर दोज. सो येस, आता मी ते करणार आहे आणि मी विचार करते पोहा आणि चाय बनवू. खूप वेळानंतर खाते. सो येस, लेट्स गो फॉर इट. चायमध्ये थोडंसा काय बोलतात त्याला आलं टाकते बिकॉज मला जरा गळा माझा असं बसल्यासारखं वाटतं. सो ते टाकणार आहे. मला नॉर्मली तर नाही आवडत बिकॉज त्याने असं चाय एकदम तिखट लागते. बट थोडंसं टाकते बिकॉज आता थोडासा गळा बसल्यासारखं वाटतं. ॲक्च्युली काल तुम्ही बघितलं असेल मी मॅगडी खाल्लं तर त्यामध्ये फ्रॅपे पण होतं. मला एक ॲक्च्युली असं असतं ना की नवीन जागी गेल्यावर सगळं ट्राय करायचं. सो मी फ्रॅपे घेतलेलं आणि ते एवढं आईस कोल्ड होतं की माझा गळा बसला आहे. सो त्यासाठी एकदम अद्रकवाली चाय बनवूया आता आपण. मला माझ्या पोह्यांमध्ये ना बटाटा खूप आवडतो. लाईक घरी नॉर्मली मम्मी टाकत नाही बिकॉज सगळ्यांना नाही आवडत, बट मला बटाटा खूप आवडतो. म्हणजे बाबांना पण आवडतो आणि शेंगदाणे पण. शेंगदाणे तर सध्या माझ्याकडे नाही आहेत बट मी हा बटाटा टाकणार आहे आणि इट टेस्ट व्हेरी यमी. आज मला ॲक्च्युली ना हे पण खायची इच्छा होत होती. मला इकडे आल्यापासून असं सगळं खायची इच्छा होते. जेव्हा इंडियामध्ये होती ना तेव्हा म्हणजे असं समोर असायचं तरी असं वाटायचं नको, पण आता सगळं अशी इंडियन फूड्स खायची इच्छा होते. ठीक आहे, बट आता काय करणार. सो चला बटाटा.